भातकुली परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। भातकुली परिसरातील शेतकऱ्याची 8 एकर जमीन हडपल्या गेली आहे। आम्ही बँकेतून आलोय, बँकेचे लोक आहे हे सांगून त्यांनी हा सगळा प्रकार घडवून आणलेला आहे। माझ्यासमोर ही सकाळ प्रिंट मीडियाची बातमी आहे जी त्यांनी छापलेली आहे। त्याचं टायटल असं आहे की फसवणूक झालेल्या शेतकऱ्याची शेतीसाठी पायपेट, यंत्रणेकडून टोलवाटोलवी, फसवेगिरी करणारे मात्र मोकळे। आता आपण डायरेक्ट ते प्रकरण समजून घेतल्यापेक्षा डिरेक्टली आपण त्या व्यक्तीचं काय म्हणणं आहे, या ठिकाणी त्यांचा कोट आहे जो प्रिंट मीडिया सकाळ माध्यमांनी तो प्रदर्शित केलेला आहे। माझी फसवणूक झाली हे मी पोलीस तसेच महसूल विभागातील संबंधितांना पटवून दिले आहे। गावकरी सुद्धा माझ्याच बाजूने आहेत। आयुष्यभर प्रामाणिकपणे जीवन जगलो, मात्र आता या प्रकरणानंतर मला मानसिक धक्का बसलेला आहे। मला तातडीने न्याय मिळावा, माझी हक्काची शेतजमीन परत मिळावी यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे ही अपेक्षा। नंदकिशोर शर्मा, शेतकरी गणोजा देवी, हे त्यांचं म्हणणं आहे। तेथील ठाणेदार आहेत राजुलवार साहेब, त्यांचं काय म्हणणं आहे तेही पाहूयात। संबंधित शेतकऱ्याची तक्रार आपल्याकडे आली आहे, त्यामध्ये आर्थिक बाबींची निष्पन्नता असल्याने हे प्रकरण पुढील यंत्रणेकडे चौकशीसाठी पाठवण्यात आलं, हे त्यांचं म्हणणं आहे। सकाळनी खूप छान बातमी छापलेली आहे, प्रिंट मीडिया त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेला आहे। त्यानंतर लोकमत समूहाचा सुद्धा लोकमत न्यूज नेटवर्कने सुद्धा एक बातमी प्रदर्शित केली आहे। आम्ही बँकेचे लोक सांगून 8 एकर शेती हडपली, 6 जणांवर फसवणुकीचा गुन्हा, म्हातारपण, अशिक्षितपणाचा गैरफायदा। नंदकिशोर रामप्रसाद शर्मा, सही ओरिजिनल नाही, हे तिथे त्यांनी मेन्शन करून पाठवले आपल्याला जे डॉक्युमेंट आले त्यात। हा अतिशय निंदनीय प्रकार आहे आणि कीव येते की अशा प्रकारे एखाद्या गरीबाची जर फसवणूक होत असेल तर हे खूप दुर्दैवी आहे। यात प्रशासनाने अत्यंत तातडीने लक्ष घालायला पाहिजे। आता हा जो व्हिडिओ स्क्रीनवर चालू आहे हे त्या व्यक्तीचा व्हिडिओ आहे ज्यांच्यासोबत हा फ्रॉड झालाय। त्यांची परिस्थिती पहा, त्यांचं घर पहा तुम्ही, अत्यंत नाजूक परिस्थिती आहे आणि छोटंसं घर आहे। त्याचा हा व्हिडिओ तुम्ही पाहताय आता, तर हा व्हिडिओ पहा, पण कमेंट करून नक्की सांगा की यात काय केलं गेलं पाहिजे। हा फोटो त्या व्यक्तीच्या घराचा फोटो आहे, तुम्ही पाहू शकता। छोटंसं घर आहे आणि खूप नाजूक परिस्थिती या व्यक्तीची आहे। मला असं वाटतं की या व्यक्तीला न्याय जरूर मिळाला पाहिजे।